हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग। आज आमच्या घराकडे होता हळदीचा जेवण, तर मी मस्त बडे इकडे जेवण करायसाठी आलो। इकडे यायचा नाचना पाहून मलाही मस्त नाचूसा लागे, पण तुमच्या मनी बाईले नाचताच नाहीयेत। उद्या सकाळीच लग्न होता, तर बाया मस्त इकडे लसण वगैरे शिलत होत्या। मग सकाळी सुटलो झोपून, आबा इकडे पाहतो तो मस्त दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे गाणं लागला होता। आमच्या अंगणामध्ये पाहतो तर इकडे मस्त आमच्या अंगणात स्वयंपाक चालू होता। आबा पेंडालाही आमच्या घराच्या साईडला लागला, येतीच लग्न लागणार आहे वाटते। तर वरात येणार आहे आज भंडारा जिल्ह्यामधून। मला दिसला इकडे नवरदेव नवरीचा स्टेज। मी म्हणलो सगळ्यात पहिले मीच बसून पाहतो कसा वाटते तर एक्सपिरियन्स घेऊन ठेवायला लागते थोडसा। मग इकडे सजवत होते डोली। भाऊले म्हणलं थोडसे फुलं मले बी देऊन दे, देऊन दिलं भाऊनं। मग इकडं माझी आई लग्नाला जायसाठी रेडी होत होती। मी इकडून बाहेरून खिडकीतून सगळ्यांना पाहत होतो, पण कोणालाच नाही माहित खिडकीतून मला सगळा बाहेरचा दिसते म्हणून। त्या ताईनं पहा मस्त बड्या त्याचा फुल तोडलं ना डोक्याला लावलं। मग भंडाऱ्यावरून लग्नाची वरात बी आली। भंडारा जिल्ह्याचे कोण कोण हा कमेंट मध्ये सांगा बरं। पण मला समजत नव्हतं हे सगळे जण माझ्या घराची फोटो काढून देत होते। तर मग थोड्या वेळात निघलो मी जाधवबाईच्या घराकडे रील शूट करायसाठी। तर जाधवबाई इकडे मस्त ओट्यावर बसून कावका बनवत होती बापा। मग सायंकाळी घरी आलो, नवरीची इकडे विदाई चालू होती। इकडे विदाई आहे दुसऱ्याचीच न, लढत माझी आई आहे। आईले म्हणलं तू लडू गिडू नको, तू म्हणशील तर मी लग्नच नाही करू म्हणलं।